This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने मिश्र डाळीपासून तयार केलेल्या तिखट सांडग्यापासून चमचमीत झणझणीत मसाला भाजी कशी करायची हे पाहणार आहोत। या सांडग्याला मुंगोडी मूगवडी देखील म्हणतात। या सांडग्यामध्ये वेगवेगळ्या डाळी वापरल्यामुळे यापासून आपल्याला भरपूर प्रोटीन्स देखील मिळतात आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत। चला तर आपण आता सांडग्याची मसाला भाजी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया। या अगोदर 97व्या एपिसोडमध्ये उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये भाजीचे मिश्र डाळीचे तिखट सांडगे कसे करायचे हे पाहिले आहे। हे सांडगे करताना सर्व डाळी वापरल्या आहेत, त्यामुळे हे सांडगे अतिशय पौष्टिक होतात। भाजीला काही नसेल तेव्हा किंवा पावसाळ्यात सांडग्याची भाजी करू शकतो। सांडग्याची गरमागरम भाजी ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीबरोबर अफलातून लागते। तुम्ही एका भाकरीऐवजी 2 भाकरी देखील खाल। भाजी करताना सांडगे थोडं तेल घालून सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे। कांदा तेलात चांगला सोनेरी रंगावर भाजायचा। सांडगे भाजल्यामुळे भाजीला खमंगपणा येतो आणि भाजी टेस्टी आणि रुचकर लागते। भाजीला पाणी गरमच वापरायचे। सांडगे करताना अगोदर त्यामध्ये तिखट मीठ वगैरे घातले असल्यामुळे भाजी करताना तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। भाजीला तेलाचा तवंग हवा असेल तर तेल थोडे जास्तच वापरायचे। चला तर आपण आता साहित्य पाहूया। तेल, गरम पाणी, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेलं सुकं खोबरं, बारीक चिरलेला कांदा खोबरं वगैरे तुम्हाला मसाला किती हवा त्या प्रमाणात घेतलं तरी चालेल। या मेजरमेंटच्या कपानं 1 कप तिखट सांडगे, 2 टीस्पून कांदा लसूण तिखट, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हिंग पूड, अर्धा टीस्पून मोहरी, 1 टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हळद पूड, 7 ते 8 कढीपत्ता पाने, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं असं काप करून घेतले आहेत आणि चिंच 1 इंच। तुम्हाला चिंचेऐवजी टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो घातला तरी चालेल। आपण आता पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया। यामध्ये सांडगे घालूया। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूया आणि सांडगे असे तेलावरती असे भाजून घेऊया। सांडगे खमंग सोनेरी रंगावर भाजून झाले। आपण आता हे डिश मध्ये काढूया। पॅन मध्ये आणखी 1 टेबलस्पून तेल घालूया। यामध्ये कांदा घालूया आणि कांदा मऊ होईपर्यंत सोनेरी रंगावर मंद गॅसवरती भाजूया। कांदा भाजला, यामध्ये आपण आता सुकं खोबरं घालूया। असं एकसारखं परतत राहायचं म्हणजे करपत नाही। यामध्ये आलं घालूया, लसूण, जिरे, चिंच, ही प्रोसेस सगळी मंद गॅसवरतीच करायची आहे म्हणजे मसाला करपत नाही। ह्यामध्ये आता थोडंसं
पाणी घालूया. गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर याची मिक्सरवरती मऊ पेस्ट करून घेऊया. मिक्सरवरती मसाला वाटून मऊ पेस्ट करून झाली बघा. या पद्धतीने मसाला वाटून घ्यायचा. आता पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया. सांडगे भाजताना 1 टेबलस्पून घातलं होतं आणि कांदा मसाला भाजताना वगैरे 1 टेबलस्पून तेल घातलं होतं. तुम्हाला तवंग आवडत असेल तर आणखीन 1-2 टेबलस्पून तेल घातलं तरी चालेल. तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यामध्ये मोहरी तडतडली, हिंगपूड, कढीपत्ता, यामध्ये आता ही मसाल्याची ग्रेव्ही घालूया. गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवूया. यामध्ये धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हळदपूड, मीठ. सांडग्यामध्ये तिखट असते त्यामुळं आणि मीठ पण असते त्यामुळं तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीनं तिखट मीठ बघून घालायचं. तिखट. आता गॅसची फ्लेम मंद करून आपण या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवूया. ग्रेव्हीला तेल बघा का सुटला आहे. बघा किती कलर पण किती छान आला आहे. यामध्ये आता हे भाजलेले सांडगे घालूया. मिक्स करूया. थोडी कोथिंबीर घालूया. यामध्ये गरम पाणी घालूया. आणि सांडगे शिजेपर्यंत आपण आता हे भाजी शिजवूया. याच्यावरती झाकण ठेवूया. 10 मिनिटे झाली. आपण आता भाजी शिजली आहे का बघूया. बघा भाजी शिजली आहे. आपण गॅस बंद करूया. याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया. तुम्हाला मसाला घट्ट दाटसर कसा हवा त्या प्रमाणात पाणी घालायचे आणि जशी जशी भाजी शिजेल तसं भाजीला तेल सुटते. बघा भाजीला रंग देखील किती सुरेख आला आहे आणि भाजीचा घमघमाट सुटला आहे. तुम्ही 1 भाकरी चपातीऐवजी तुम्ही 2 भाकरी चपाती खाल. आणि ही आता मिश्र डाळीचे सांडग्याची झणझणीत चमचमीत भाजी तयार. मस्तच. वाह क्या बात है. लाजवाब. अशा पद्धतीने मिश्र डाळीच्या तिखट सांडग्याची चमचमीत झणझणीत भाजी तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.